कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची ते सावखेड फाटा रस्त्याचे काम मागील 2 वर्षांपासून संथ गतीने सुरू असून कधी चालू तर कधी बंद अशा कासव गतीने काम सुरू असल्याने सध्या काम बंद आहे। त्यामुळे अर्धवट कामामुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून रस्त्याचे साइड पंखे देखील अर्धवट भरलेले आहेत। तसेच रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार कन्नड सरपंच समितीचे अध्यक्ष विलास मनगटे यांनी केली आहे। अर्धवट रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरत आहे। तसेच रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे डांबरीकरण न झाल्यामुळे छोटे मोठे वाहन चालक यांचे अपघात होत आहे, तर अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे। प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असून अर्धवट रस्त्याचे राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने शिलगाव येथे रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा शिलगाव येथील सरपंच यांनी दिला आहे। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। मी विलास बापू मनगटे, शेलगाव तालुका कन्नड अखिल सरपंच संघटनेचा अध्यक्ष असून हा जो रोड आहे सावखेड ते चिंचोली गेली 2 वर्षापासून हा रोड बनलेला आहे, परंतु एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। ह्या रोडवरून कमीत कमी 4 ते 5 ॲक्सिडेंट झालेले। रोडच्या बाजूचे जे पंखे ते व्यवस्थित भरलेले नाही आहे, दगडं धोंडे जे रस्त्यावर पडलेले निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। 2 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फोन करतोय, त्यांच्या माणसाला फोन करतो की हा रोड ओके करा म्हणून। आज करतो, उद्या करतो, परवा करतो करून 2 वर्षापासून ते चाटा मारतायत। संबंधित अधिकाऱ्याने याच्यावर लक्ष घालावं, नसता या ठिकाणी हा रस्ता रोको आंदोलन केला जाईल याची दक्षता अधिकाऱ्याने घेतली पाहिजेत। कारण 1 दिवस नाही, 2 महिने नाही, 4 महिने नाही, 2 वर्षापासून शासन काय करतंय याच्यावर काही लक्ष घालत नाही का? शासनाच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष घालायला पाहिजेत आणि ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही संपूर्ण गावकरी हा रस्ता रोको आंदोलन करू। हे संपूर्ण जे नागरिक आहे गावाचे यांना सुद्धा माहिती आहे कशा प्रकारचा रस्ता बनलेला आहे। मातीचे पंखे भरलेले बाजूला उठून साईडनं मुरुम टाकलेला नाहीये, मातीचे पंखे, साईड नाली केलेली नाहीये, बरेच काम अपूर्ण आहे। खडी रस्त्यावर पडलेले, जागी गड्डे पडलेले, निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ऍक्सिडेंट भरपूर होऊ लागले। 1 वर्षातच रस्ता खराब झाला।